नमस्कार मित्रांनो, आपण धूळमुक्त PCMC या अभियानाची सुरुवात ज्यावेळी केली त्यावेळी दुसरा कार्यक्रम आपण इथे सखुबाई गवळी उद्यानामध्ये केला होता आणि त्यावेळी इथे असे कोणत्याही सुविधा नव्हत्या मुलांना खेळण्यासाठी वगैरे. आणि गार्डनमध्ये खूप अस्वच्छता होती. टॉयलेट बाथरूम बंद होतं, लाईटचा प्रॉब्लेम होता, धुळीचा प्रॉब्लेम होता, सगळी अस्वच्छता होती. एवढ्या सगळ्या प्रश्नांमधून ज्यावेळी आपण इथं कार्यक्रम केला आणि सगळं हे वास्तविक महापौरांच्या लक्षात आणून दिलं, त्याच्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने ताबडतोब इथे अनेक कारवाई केलेल्या आहेत, अनेक सुधारणा केलेल्या आहेत, अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. स्वच्छता आहे, टापटीप आहे, नवीन साहित्य बसवले. त्यामुळे आता सखुबाई गवळी उद्यान हे एकदम गजबजलेलं तुम्हाला दिसेल. सगळीकडे जर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतंय तर सगळीकडे तुम्हाला लहान मुलांची, पालकांची सगळी वर्दळ गर्दी दिसते. आणि या सगळ्याला जबाबदार आहे आपल्या जनजागृतीसोबतच या शहराचे सुपर महापौर रविभाऊ लांडगे यांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने केलेले तत्पर कारवाई याच्यातून हे सगळं झालेलं आहे. आणि या ठिकाणी आमचे पृथ्वीराज शिंदे हे नेहमी लक्ष घालून आहेत या गार्डनमध्ये. त्यांच्या पाठपुराव्यामुळे हे सगळं झालेलं आहे. शलाका मॅडम सुद्धा आहेत आमच्या. आणि असंच आपल्याला या शहरातील 203 गार्डन गजबजलेले असले पाहिजेत. त्यांना मुलांना खेळणी असतील, झोका असेल, बाकीच्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी त्या मिळाल्या पाहिजेत. स्वच्छता असली पाहिजे, टापटीप असली पाहिजे, पाण्याची व्यवस्था असली पाहिजे आणि महिला आणि मुलींना सुरक्षित असली पाहिजे. अशा प्रकारचे संपूर्ण शहरातील 203च्या 3 गार्डन आपण डेव्हलप करणार आहोत, विकसित करणार आहोत. आणि त्यासाठी महापौरांचं आणि आयुक्तांचं खूप मोठं योगदान मिळणार आहे. धन्यवाद.